हॅलो गाईज, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून. आज आम्ही आलो आहे पनवेलच्या पुढे शेडुंगला पंचायतन मंदिर बघायला, नडाळच्या इकडे नडाळ म्हणून. तर आम्हाला कामोठ्यावरून यायला आता पाऊण तास लागला, 45 मिनिट्स. ही आहे सुमित्रा फ्रेंड्स, दिलीप भाऊ, माझे मिस्टर, आम्ही सगळे आलेलो आहेत या पंचायतन मंदिर बघायला. तर आता बघूया मंदिर कसं आहे ते. अजून आम्ही आता 5 नंतर कामोठ्यातून निघालेलो. तर आम्हाला तो मंदिरात जायला कमीत कमी पाऊण तास तरी लागेल, पण वाटेत जर ट्रॅफिक सापडलं तर आम्हाला एक तासाच्या वरती पण जाऊ शकतो. तर आता आम्ही निघालो आहे, तर बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो ते, कारण ट्रॅफिक पण होतं थोडंसं. तर आम्ही आता मंदिराच्या मेन जी एंट्री आहे त्या एंट्रीला पोचलेलो आहे, आणि हा सगळा जो समोर दिसतोय हा मंदिराचा परिसर आहे. तर हा जो आहे हा मंदिराचा पार्किंग लॉट आहे, आणि आम्ही आता तिथे पोचलेलो आहे. तर आम्हाला यायला 1 ते सव्वा तास लागला, कारण वाटेमध्ये खूप ट्रॅफिक होतं. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत, आणि आता थोडा अंधार पडायला लागला आहे. त्यामुळे आता व्हिडिओ शूटिंग कशी येणार ते माहिती नाही. तरी पण मी मंदिर आणि पूर्ण जो आजूबाजूचा परिसर आहे तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. माझ्या चॅनलचं नाव आहे डिस्टन्स ट्रॅव्हलर. तर आम्ही आता मंदिराचा जो मेन दरवाजा आहे तिथं पोहोचलेलो आहे. समोरच दिसतोय, आपण बघू शकताय, श्री मंदिर पंचायतन महाद्वार. तर आता इथे आम्ही एंट्री करून आतमध्ये जाणार आहे. इथे चप्पल काढायची, इथे स्टँडवर ठेवूया. एंट्री बिंट्री नाही आहे ना, उभी राहा. आता आम्ही वरती पोचलेलो आहे, आणि ते सगळी 5 मंदिरे एकाच ठिकाणी आहेत बांधलेली, म्हणून ह्या मंदिराला पंचयातन मंदिर असं नाव दिलेलं आहे. आणि आता सर्वात प्रथम मंदिर आहे गणपती बाप्पांचं, श्री मयुरेश गणेश मंदिर. आम्ही आता 2 मंदिरातून जाऊन आलो. एक गणपती बाप्पांचं होतं पहिलं, आणि दुसरं त्याच्या बाजूलाच महादेवांचं होतं. आणि आता हे 3रं मंदिर आहे. आपण नाव वाचूया त्या मंदिराचं काय आहे ते. साईबाबांचं मंदिर आहे हे. आता हे 4थं मंदिर आहे, बघूया कोणतं आहे ते. हे मंदिर आहे भवानी माता मंदिर, वरती नाव लिहिलेलं आहे.
आम्ही आता 5व्या मंदिरात आलेलो आहे. हे आहे श्री संकटमोचन हनुमान मंदिर. हे 5वं मंदिर आहे इथलं हनुमानाचं. इकडून असं खाली जायला आहे. इकडून असेल ना. हा हे बघ, असं असं घ्यायचं. हे पंचायतन मंदिर आहेत हे 5 आणि याची बॅक साईड आहे इकडून. हे बघा, आणि हे 5 कळस आहेत मंदिरांचे. एका पाठोपाठ एकच मंदिरं बांधलेली आहेत आणि सेम पॅटर्नमध्ये बांधलेले आहेत. त्यामुळे बघायला खूप छान वाटतं. आणि पाठच्या साईडला बसण्यासाठी आणि चालण्यासाठी पण खूप छान केलेलं आहे. आपण बघू शकताय इथं बाकडे वगैरे ठेवलेले आहेत बसण्यासाठी. आणि हे सगळे लाईनीत मंदिराचे कळस आहेत. तर आता इथे थोड्या वेळ बसून आम्ही आता निघणार आहे, कारण ऑलरेडी आम्हाला 7:30 वाजून गेलेले आहेत आणि अंधार पण झालेला आहे, आपण बघू शकताय. त्यामुळं काय शूटिंग पण करता येत नाही आजूबाजूच्या परिसराची. आणि हा जो पूर्ण एरिया जो आहे शेडूंगचा, हा पूर्ण गावठाण एरिया आहे. आपण बघू शकताय सगळीकडे शेती वगैरे आजूबाजूला. तर आम्ही आता थोडा वेळ इथे बसून घरी जायला निघणार आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे डिस्टन्स ट्रॅव्हलर. तर आता पण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच कुठल्या तरी नवीन ठिकाणी. तर माझे सगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका. माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद मंडळी.